स्वतःच्या पैशाने स्वतःच्या गाडीने जाऊन प्रचाराने परिवर्तन करण्याचं काम आणि मोदी सरकार जसं चुकीचं आहे आणि मोदीचं सगळी वर्तणूक कशी चुकीची आहे हे प्रभावीपणे मांडणारे तुझी आज आपल्याकडे बोलताय. आता ते सगळे माझ्या हातासोबत आले. त्यांची सकाळी बोललेला मीटिंग आहे आणि त्याला बीडला रात्री झोपले. आज मी ते दुपारी आले. मी शेतकरी कामगार पक्षातर्फे त्यांना मनापासून धन्यवाद देतो. शेतकरी कामगार पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन 2 दिवसीय अधिवेशन कष्टकरी भारतातील तमाम वारकऱ्यांचं दैवत असलेल्या पंढरपुरात आयोजित केलं. पण तुम्हाला सांगतो, शेतकरी कामगार पक्षाची स्थापना 1947 ने आळंदीत झाली आणि ते ज्ञानेश्वर माऊलीच्या तीर्थस्थानी झाली. ज्या ज्ञानेश्वर माऊलीनं या जगात पसायदानात देवाला काय मागावं किंवा निसर्गाकडून काय घ्यावं, निसर्गाकडून दान मला द्यावं, हे सगळ्या ब्रह्मांडाचं तत्वज्ञान एकाच पसायदानात सांगितलं. इथं शेतकरी कामगार पक्षाची स्थापना आळंदीला झाली आणि त्याचं आताचं अधिवेशन या वर्षीचं याच्यात मध्ये बोलाचं सौभाग्य भेटून राहिलं. भाई ऍडव्होकेट जयंत पाटलामुळे त्यांच्या आग्रहास्तव मी इथे आलो. काल रात्री 3:30 वाजता बीडला पोहोचलो. लगेच 9 वाजता उठून पुन्हा इकडे आलो. तिकडे 5-5.5 तास लागले आले. तर पुन्हा उद्या गोंदियात जायचं आहे. या कोणत्या एकदम त्या कोणत्या. तर मला इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या नेत्यांना सांगावंसं वाटते, कार्यकर्त्यांनी सांगावंसं वाटते शेतकरी कामगार पक्षाचा. मला एक वाटते, कार्यकर्ता सहसा विकल्या जात नाही, विकल्या जातात नेते. पण या भारतात डाव्या चळवळीचे जे काही पक्ष आहे, मग तो शेतकरी कामगार पक्ष जरी असो किंवा कम्युनिस्ट पक्ष असो, याच्यातला नेता विकल्या जात नाही. हे मी आजपर्यंत इतिहासात पाहिलं आणि वाचलं. नाही तर पण तुम्ही आता जिथून नाहीतर मग आताच तुम्ही पाहिलं 1.5 वर्षाच्या अगोदर आणि इथून 4.5 वर्षाच्या अगोदर पाहिलं असं. सकाळी झोपेतून उठून टीव्ही लावतो मी, एकदम शपथविधी चालू होता का नाही. आणि लगेच 1.5 वर्षानं 40 आमदार शिवसेनेचे सुरत मार्ग गुवाहाटी पैकी 50 खोके एकदम ओके माजले बोके. म्हणजे कार्यकर्ता गावात त्याच्यासाठी भांडते आणि नेते इकडं सेटल होऊन मोकळे होऊन जातात आणि दुसरं सरकार स्थापन करते जे नैतिक तत्वावर आणि या संवैधानिक मूल्यावर अजिबात धरून नाही आहे. आणि त्याच्यात भारतातल्या संवैधानिक संस्था त्याने साथ देते, याची मला लाज वाटते. कारण सध्या या देशात संविधानावर अस्तित्वात सरकार आहे का नाही असं मला कवा वाटते. म्हणून या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, या देशातला शेतकरी वाचला पाहिजे. कारण या जगात एकच मायबाप आहे जो एका दाण्याचे 1000 दाणे करते. पण असा एकमेव माणूस आहे या जगात ज्याच्या मालाचे भाव त्याने ठरवता येत नाही. नाहीतर शेतकरी एका दाण्याचे 1000 दाणे करते, राबराब रक्ताचं पाणी त्या शेतात करते आणि त्याचं प्रतिनिधित्व या देशाच्या संविधानात नाही राहत, या देशाच्या संसदेत राहत नाही. आणि मग हे मस्तवाल सांड आंदोलन करायला गेले तर पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिकेड्स नाही, एवढे बॅरिकेड्स ते दिल्लीतच शिरले नाही पाहिजे म्हणून लावले. तुम्ही पाहिलं निवडणुकीच्या अगोदर पाहिलं 3 शेतकरी विरोधी कायदे केले त्या दाढीवाल्या चोरट्यानं. केले होते का नाही. बरं कायदे बी असे खतरनाक केले. कॉर्पोरेट शेती, त्याच्यानंतर म्हणे कुणालाही माल खरेदी करता येईल शेतकऱ्याचा पीक निघण्याच्या अगोदर. आणि हे इतकं बदमाश आहे जी म्हणजे इंग्रज आहे ना, जेव्हा फॅक्टऱ्या भारतात आणल्या, कंपन्या भारतात आणल्या,
तेव्हा फॅक्टरी ऍक्ट केला होता. त्या फॅक्टरी ऍक्ट मध्ये कामगाराचे कामाचे तास 16 तास होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मजूर मंत्री झाले 1942 इंग्रजांच्या काळात, तेव्हा त्यांना 16 तासाचे 12 केले आणि भारत स्वातंत्र्य झाल्यावर त्यांना 12चे पुन्हा 8 केले. ह्या चोट्यानं 8चे 12 केले. म्हणजे किती आहे एक बदमाश. आणि मी शेतकरी आहे, माझ्या घरी 10 एकर शेती आहे. सोयाबीन, कापूस, तुरी पेरणारा माणूस आहे. मी 1350 रुपयाची डीएपीची बॅग आता म्हणजे आता तर 1450 ची झाली. मी 550 रुपयाची डीएपीची बॅग घेऊ, 550 ची. यानं सगळ्या फवाऱ्याच्या औषधावर खतावर 18% जीएसटी लावला आणि मयतीच्या कफांवर बी लावला. म्हणजे मेल्यावर बी सोडला नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही समजून घ्या का या देशात आता चालू काय. आणि यानं ज्या स्कीमा आणल्या, या स्कीमा ज्या लोकांचे नावच तुम्हाला माहित नाही, काही काही कर्मचाऱ्याला माहित नाही. एक दिवस आमच्या वर्दीने जयंती साजरी होऊन राहिली होती, दीनदयाल उपाध्याय. एक कर्मचारी म्हणजे कोण होय म्हणे, कितीची उपाध्याय. आता हे हाफ चड्डीवाले आम्हाला सांगाल. अरे या देशाच्या अर्ध्या पॉलिसी नागपूरहून हाफ चड्डीवाले बनवतात. काय कोणाच्या बापाने भेट नाही. आपण कास्तकाराचं पोट आहे म्हणजे धमके गिमके यायला का माहिती. त्या वखराचं रुग्ण असते ते कुठं टाकायचं, टाकलं तर बंद होऊन जाईल सकाळी यायचं काम. ते साले मला फोनवर धमके गिमके देते. तर शेतकरी कामगार पक्षाचं खूप मोठं काम आहे या देशात सावकारीच्या विरोधात. आणि कसे त्याला जमीन भेटली पाहिजे आणि या देशातली सावकारशाही बंद झाली पाहिजे, पोट पद्धत बंद झाली पाहिजे, याच्या विरोधात काम करणारे नारायण नागो पाटील हे शेतकरी कामगार पक्षा अंतर्गत त्यांनी तेव्हा आंदोलन केलं होतं. तेव्हा जन्म नव्हता, पण मात्र ही चळवळ होती. 7 वर्ष आंदोलन केलं. आणि 7 वर्ष आंदोलन कसं केलं तर शेती कसाचीच नाही. आणि मग का खाते तुम्हाला सांगतो, सारे लोक पैशाच्या मागे लागले. पण तुम्हाला सांगतो या देशातल्या शेतकऱ्यांना जर म्हणलं की उगवणच बंद करेल तर गोटे माती खाणं बंद. इंटरनेट वरून भाकर डाउनलोड नाही करता येत. किती काही जग पुढे गेलं, 5G 6G आलं तर भाकर डाउनलोड करायची पद्धत नाही आहे. त्याच्यासाठी शेतात राबाच लागल. आणि किती काही जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणलं, अजून त्याच्यावरचं कोणती टेक्नॉलॉजी आणली. पोटासाठी लागणारं अन्नधान्य या शेतीतून येते. ह्या सत्तेत असणाऱ्या चोट्याने समजायला पाहिजे. एक शेतकऱ्यांना फक्त मुंबई पुण्याचं दूध बंद केलं होतं. दूध कशी जळली होती यायची आहे का नाही. आणि शेतकरी जर संवाद केला त्याचा काय होईल विचार करा. म्हणून या देशाला कष्टकरी शेतकरी जगला पाहिजे. म्हणून शेतकरी कामगार पक्षही जगला पाहिजे. कारण या पक्षात कार्यकर्ते इकल्या जात नाही आणि नेते इकल्या जात नाही, हे मी माझ्या डोळ्यात पाहिलं. म्हणून तो जो तरीचा संप होता तो रायगड जिल्ह्यात त्यावेळेस केला. पोट पद्धत बंद झाली पाहिजे म्हणून 1933 ते 1939 च्या दरम्यान इथून या शेतकरी कामगार पक्षाने त्या विचाराची धार आहे. आणि शेतकरी कामगार पक्ष हा खरंच शेतकरी आणि कामगारासाठी प्रश्न करते. आता मी येताना तुम्हाला क्रिया दिसून राहिला असं. मागच्या वर्षी वारीला आलो होतो पंढरपुरात येताना. या वर्षी कार्यक्रम होते आणि विधानसभेची तयारी चालू आहे म्हणून तिकडं गावामध्ये भेटीगाठी चालू आहे. तर वारीले काही यायला भेटलं नाही. पण योगायोग विठ्ठलानं असा आणला का आकस्मिक या प्रोग्रामाला. आणि आता 2 दिवसाच्या अगोदर मी पातळीतून गेलो कार्यक्रम करून. म्हणजे गेलो, एक दिवस थांबलो, लगेच दुसऱ्या दिवशी इकडे वापस आलो. विठ्ठलानं पुन्हा या पंढरपुरात भेटीने बोलावलं. वारीने नाही आला तर आता तरी त्या मंदिरात दर्शन करायला गेल्याच्या नंतर मला कळलं का तिथं फक्त काम करणारे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी फक्त 8,000 पगार होता. पण आपले ऍडव्होकेट भाई जयंत पाटील
यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्रीला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 6वा वेतन आयोग लागू करावा यासाठी 6 वेळा लक्षवेधी लावली आणि लक्षवेधी लावून त्यांना 6वा वेतन आयोग लागू करून दिला आणि त्यांच्या पगारात आता भरमसाठ वाढ झाली असं ते कर्मचारी सांगत होते. म्हणून मुले सांगावंच वाटलं. हे काम शेतकरी कामगार पक्ष करते. डाव्या विचारसरणीचे लोक असं बाहेर प्रोपगंडा करते का हे देव धर्माला मानत नाही. मग मी गेलो असतो का माझ्या बाप जेव्हा पूजा करते तेव्हा कुणाचं घरी करत असतो. माझ्या बापांना सांगा तिकडं अमरनाथ पासून तर तिकडं रामेश्वर पर्यंत तिकडं सोमनाथ पासून तर तिकडं जगन्नाथपुरी पर्यंत सारे तीर्थक्षेत्र करून टाकले. म्हणजे आपल्याबद्दल असा अपभ्रंश करून टाकते. आणि ज्या रामाच्या नावावर त्याने इलेक्शन घेतलं ते जिथं जिथं राम गेले तिथं तिथं यांनी हरवलं. अरे हरवलं ना. 8 ठिकाणी रामाच्या पावन भूमीत यायच्या शिका पडल्या. हम राम को लाया है म्हणे. अरे साध्या रामानं पुणे आणलं आणि मग पुणे गायब केलं. तिथूनच गायब केलं त्याने. मग अयोध्येतली शीट गेली, रामटेकची शीट गेली, 8 शिटा गेल्या. त्याच्यावर एक व्हिडिओ घेतला नाही युट्यूबवर. आणि आता मी पुन्हा येईन माझ्या सरकारनं एक महाराष्ट्राच्या विधिमंडळात एक कायदा आणलाय. तुम्ही जर आंदोलन करते असाल तर तुम्हाला भविष्यात हे अर्बन नक्सल करू शकते. म्हणजे एक नवीन कन्सेप्ट आहे. ही चायनाच जन्माला घातलेली कन्सेप्ट आहे अर्बन नक्सल. आणि तो कायदा त्याचा ड्राफ्ट वाचा तुम्ही म्हणजे तुम्हाला कळलं का आपण साधं आंदोलन केलं तर आपण अर्बन नक्सल होऊन जाऊ त्याच्या भाषेत. पण मला एवढं म्हणायचं आहे जर एखाद्या वेळेस दुसऱ्याने गाडाने गड्डा खोदला तर त्या गड्ड्यात आपण बी पडू शकतो ना भाऊ. समजा केला कायदा सरकार बदललं आणि तुम्हीच आंदोलन केलं तर आम्ही तुम्हाला वरून लाथ मारून पडू त्या गड्ड्यात. अरे हर कुत्ते किती नाते आज आम्ही आहे विरोधात तुम्ही उद्या राहू शकता. कायदा करताना बरोबर करा. आणि हे कायदा करताना नेहमीच या देशातील शेतकरी कष्टकरी आणि गुरुजनांना अन्याय झाला पाहिजे असे कायदे करते आणि आपल्याला निव्वळ फसवे आकडे दाखवते. या देशात सर्वात जास्त टॅक्स देणारं राज्य महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राला का दिले भिकार चोट्यासारखे पैसे. म्हणजे याचं सरकार टिकलं पाहिजे. 2 माणसाच्या खांद्यावर आहे सध्या. त्याला 60,000 करोड रुपये एका राज्यात. म्हणून हे जे सरकार आहे हे नेहमीच दुजाभाव करते आणि हे महाराष्ट्रात असो याची रणनीती पहिलेपासूनच आहे हे लक्षात ठेवा. हे जवळपासून या देशात म्हणजे जेव्हा आहे ज्याची सत्ता असेल त्याच्या इर्द गिर्द राहणारे लोक आहे. या देशात मुसलमान आले तर मुसलमानाचे इर्द गिर्द होते दरबारात चापलुशीगिरी करारे. या देशात छत्रपती शिवाजी महाराज होते इथेही गँग बाजारी होते. बरं शिवाजी महाराजांची सत्ता गेल्यानंतर पेशवे कसे आले. बरं इंग्रज आले चापलुशीगिरी करायला हेच होते. आणि आता यायला वाटते का आम्ही जे 1925 ने स्थापना केली RSSची आम्ही सत्तेत असलो पाहिजे. त्यांना बरोबर सत्तेत आणलं. आपल्याला सगळं धर्माच्या कर्मकांडात लटकून टाकलं. जसा काही राम कहता गांधी बी घेऊन टाकला चष्मा सहित स्वच्छ भारत. एका याच्यात स्वच्छ एका याच्यात भारत दूर पर्यंत स्वच्छ भारताचा संबंधच नाही आहे. म्हणजे एका चष्म्यातून स्वच्छ दिसते दुसऱ्या चष्म्यातून भारत दिसते. म्हणजे गांधी बी काही ना केला पण इकडं गांधीजीच्या फोटोने गोळ्या मारते साले. फोटोने गोळ्या मारते म्हणजे तुमच्या डोक्यातून अजूनही गांधी मेला नाही. गांधी मेला नाही. गांधी जिवंत आहे हे त्याचं लक्षण आहे. गांधी असा मारणार नाही ना. गांधी कसा मारल मेला नाही म्हणून फोटोने गोळ्या मारतात. यायला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे काही स्टुडंट बनवले आहे जे सांगते ना भारताला स्वातंत्र्य 1947 रेंटवर भेटलं. साले असे स्टुडंट पैदा करून राहिले.
म्हणून आपल्या पोराला हे सांगणं गरजेचं आहे का तू पुस्तकं वाच, इतिहास बरोबर वाच. कारण हे 10 लाईनचे मेसेजवर बोलायचा सगळ्या या व्हॉट्सअपवर आणि त्या इंस्टाग्राम फेसबुकवर पोस्ट टाकून त्याच्या मनात असा आठवून आवेग तयार करते का ह्या विरोधात उभा झाला पाहिजे. आपल्या पोराने धर्माच्या याच्यात गुणावून टाकला येईल. आणि सगळे संस्थान RSS आपल्या ताब्यात कसं येईल असे प्रयत्न करत आहे आणि सगळ्या संस्थानावर त्याचे उपाय तुम्ही पहा. म्हणून स्वामीनाथन आयोगाची मागणी होऊन राहिली. नीटच्या परीक्षेत घोळ झाला. आमच्या देशाचा गाडीवाला परीक्षा राहिली ना राहिली तर लगेच दिल्लीने मोठी मोठ्याची सभा घेतली. परीक्षा पे चर्चा. आणि नीटचा पेपर फुटला होता. कुठे गेला रे पुढे? नो परीक्षा पे चर्चा, नो पेपर फुटी पे चर्चा. देशाच्या संसदेत या देशाच्या लोकसभेचा अध्यक्ष म्हणते का पेपर फुटीवर चर्चा घेण्यासाठी हे सभागृह नाही आहे. अरे लाज असले पाहिजे. तुम्ही संवैधानिक पदावर आहे आणि तुम्ही असे कसे बोलू शकता का हे देशाचं सभागृह पेपर फुटीवर बोलण्यासाठी नाही आहे. एक अग्निवीर स्कीम आणली. या देशात शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, रिक्षावाला, ऑटोवाल्याचं पोरग इंडियन आर्मीची तयारी करते. या देशाच्या बॉर्डर सिक्युरिटीचं काम या देशाच्या शेतकऱ्याचं, गोरगरिबाचं पोरग करते. त्याचे पोरं फॉरेनला शिकायचे आहे. आपले पोरग इंडियन आर्मी 10वीची परीक्षा पास झालं का दिवस रात्र येत करते. आपलं पोरग जर शहीद झालं तर त्याला तिरंग्यात लिपटून आणत होतो. त्याला मानवंदना दिल्या जात होती. त्याने पेन्शनची सुविधा होती. त्याने कॅन्टीनची सुविधा होती. ह्या चोट्यानं काय केलं माहिती आहे का? 4 वर्षाचा बॉन्ड, 19व्या वर्षी लाच आणि 23व्या वर्षी रिटायर होईल. लग्नाच्या वयात रिटायर करणारा एकमेव पंतप्रधान भारताला भेटला. फक्त 23व्या वर्षी रिटायर होईल आपलं. आणि हे वेपनचं ट्रेनिंग घेऊन येईल आणि बेरोजगार होईल. तो देशासाठी घातक आहे. समोर हे लक्षात ठेवतात. हे तुम्हाला नाही समजून राहिलं पण मी त्या क्षेत्रात आहे म्हणून मला समजून राहिलं का वेपनचं ट्रेनिंग घेऊन येणारा माणूस बेरोजगार झाल्यास देशासाठी किती घातक होऊ शकतो हे तुम्ही लक्षात घ्या. आणि जर 23व्या वर्षी ते मोठं बेरोजगार झालं त्याचा बाप पोरीच्या सामाजिक परिस्थिती कशी बदलल. पोरीचा बाप, पोराचा बाप काल म्हणून ते लग्न करून देतो, पोरीच्या घरी घेऊन जातो तुले. काय सांगणार पोरीच्या बापाने? ही इज माय सन, ही इज अ रिटायर्ड ऑफिसर. त्याच्या ढोंगणात लाच मारत त्याला पोरीचा बाप. जेवण का टाकत तुम्ही द्या का तुमची पोरगी रिटायर झालेल्या आर्मी मॅनने? कोणीच नाही देणार. म्हणून या देशात कोणतं सरकार कोणाचं राव स्पष्ट बहुमतात नाही आलं पाहिजे, नाही तर ते छाताडावर बसत. हे लक्षात ठेवू का? आणि यावेळेस या देशातल्या सर्व जनसामान्य लोकांनी हे काम करून दाखवलं आणि त्यांचे अवकाश त्यांनी दाखवलं. 400 पार म्हणजे चालेल, 250 पार नाही रे. अरे म्हणे ना 400 पार. त्याला माहित होतं आम्ही 200च्या पुढे नाही जात. माहीत असून छाती ठोकून 400 पार म्हणे. आणि आपल्याला असं सांगत होतं का यायचं सरकार येणार आहे, तुमचं मत वाया जाऊ देऊ नका, असा प्रोपगंडा होता तो. हे पॉलिटिक्स हे राजकारणाचं पॉलिटिक्स वेगळं, हे कल्चरल पॉलिटिक्स वेगळी. आता आमच्या इथं विद्रोही साहित्य संमेलन आयोजित केलं. विद्रोही साहित्य संमेलनाचे जनक बसून आहे तिथं. त्यांच्या नेतृत्वाखाली मी स्वागताध्यक्ष होतो. त्यानं काय केलं माहित आहे का? 1.5 करोड रुपये म्हणजे 150 लाख रुपये मराठी साहित्य संमेलनात खर्च केले. आमचं साहित्य संमेलन 17 लाखात झालं. 20 लाख जमा झाले, त्याच्यातले 3 लाख उरले. आणि त्यानं 150 लाख खर्च करून त्याच्या संमेलनात माणसं नाही. उद्घाटनाले मुख्यमंत्री. आणि मग आता काय करायचं तर त्याचा अध्यक्ष विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने आणि त्या संमेलनाने भेट द्यायला येते. कायच्यासाठी? आम्हाला स्टेजवर घेऊन आमचं स्वागत विगत करत.
हे कल्चरल पॉलिटिक्स म्हणते, हे आपल्याला लक्षात नाही येत. आपल्या कल्चर मधून सुद्धा हे न्यायची पद्धत घुसवण्याचा प्रयत्न करते. आपण दिवाळी करतो, त्या दिवाळीने आपण गौऱ्या थापतो, रांगोळी काढतो. त्याने रांगोळीमध्ये सुद्धा एक संस्था आणली आणि जाडीवाली रांगोळी काढते, त्याला संस्कार भारती म्हणते. अरे त्याची अनेक संघटना आहे, एबीव्हीपी, विश्व हिंदू परिषद, दुर्गावाहिनी, अशीच एक संस्कार भारती आहे. हे तुम्ही समजून घ्या का हे कसे कसे घुसले बरोबर 90 वर्षात आणि ते तिथं पोहोचले. आपण या देशाचे मालक आहे, घंटा वाजवत बसलो. म्हणून समोर भविष्य ओळखा आणि येणाऱ्या विधानसभेत आपलं सरकार आलं पाहिजे, आपले लोक तिथं गेले पाहिजे आणि आपले शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, बहुजनाचे, कामगाराचे प्रश्न त्या सभागृहात मांडणारे लोक पाठवता आले पाहिजे. त्याच्यासाठी येणारा काय हा महाविकास आघाडी आणि त्याला सपोर्ट करणारा मोठा पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष, त्याचे जास्तीत जास्त आमदार निवडून कसे जाता येईल, कसे पाठवता येईल, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. काँग्रेसचं सरकार होतं, भारताची राज्यघटनेतला भाग 4 मार्गदर्शक तत्व सांगते. मला किती वेळ आहे? भारतीय राज्यघटनेचा भाग 4 कलम 36 ते 51 मार्गदर्शक तत्व सांगते. स्टेट पॉलिसी, ठीक आहे. म्हणजे याच्यात का सांगितलं माहित आहे का राज्यघटनेत, का सरकारनं लोकांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी कसे कायदे करावे याच्यासाठी देशाच्या संविधानात तरतूद केली आहे. मग काँग्रेसनं कायदे केले का हे जे फॉरेस्टची लँड आहे हे आदिवासींचे आहे, त्यांना द्या. याच्यासाठी जयराम रमेश जेव्हा भारताचे वनमंत्री होते तेव्हा त्यांनी भारतामध्ये वन हक्क अधिनियम केला आणि जो कोणी फॉरेस्टची जमीन आदिवासी माणूस 6 वर्ष 2006च्या अगोदर कसं त्याच्या नावावर ते जमीन करून भेटल असा कायदा काँग्रेसने केला. याने म्हणजे लोकांच्या हक्काचा. आणि त्याचं पहिलं गाव रेखामेंढा गडचिरोली जिल्ह्यात आहे. जयराम रमेश स्वतः तिथे गेले. ह्या पोट्यानं शेतकरी विरोधी 3 कायदे केले. यायनं कामगार कायदे पूर्ण केले. परत हे तर सोडा, एक शेतकऱ्याचा हिताचा मोठा कायदा केला होता, शेती अधिग्रहण. 1894 इंग्रजांनी एक कायदा केला होता, शेतकरी अधिग्रहण अधिनियम. आता त्या कायदा म्हणते का शेतकऱ्याची जमीन जर धरणासाठी एखादी कंपनी उभी करायला अधिग्रहित केली तर रेडी रेक्टर दराच्या प्रमाणे दर देण्यात येईल. पण शेतकऱ्याचा पोटाचा जो काही आसरा असते तोच चालला जाते, त्याला कुठून टाकायचं. म्हणून एक जयराम रमेश तेव्हा भारताचे ग्रामविकास मंत्री होते, तेव्हा त्यांनी कायद्याचा ड्राफ्ट बनवला. त्या कायद्याचं नाव होतं शेती अधिग्रहण व पुनर्वसन कायदा. आणि तो कायदा म्हणते का तुमची जमीन जर समजा समृद्धीत गेली किंवा अजून कोणत्या ह्याच्यात गेली, रोडमध्ये गेली, तर तुम्हाला वावर कोरडवाहू असेल तर 4 पट रेट भेटल, बागायती असेल तर 8 पट असेल आणि बगीचाही नसेल तर 10 पट रेट भेटल. सरकारनं जर जमीन 75% लोकांना मागणी केली तर या कंपनीत आम्हाला 25% शेअर पाहिजे तर द्या लागत. 5 वर्षात जमीन वापरली नाही तर शेतकऱ्याला परत द्या लागत. ह्या पट्ट्यांना आल्याबरोबर या कायद्यात दुरुस्ती केली आणि काय केलं माहित आहे का, शेतकऱ्याची जमीन जर आम्ही 5 वर्ष वापरली नाही वापरत भेटणार नाही. कारण मुख्य आण्याने मोठं करायचं होतं. अरे मुख्य आण्याने मोठं करायचं आहे ना, मुख्य आण्या ओळखता का नाही तुम्ही? कसा शेकून राहिला रिचार्ज ना गरम फडक घेऊन, लग्न त्याच्या पोट्याचं वसुली तुमच्याकडून, अन्नाचे पैसे काढले पण ते 200 रिचार्ज वाढवलं, घ्या ना शेकून. मोनोपॉली जर झाली एखाद्या कंपनीची, इथून 5 वर्षाच्या अगोदर 3 पाईप टाकले जमिनीतून, पाहिले का? निळ्या रंगाचा, केशरी रंगाचा आणि पिवळ्या रंगाचा. कुणाचे वय? मुख्याचे वय रिलायन्स टेलिकम्युनिकेशनची. भारत सरकारकडून अग्रीमेंट करून घेतलं. एक लाईन स्पेशल रिलायन्सची आहे फायबर ऑप्टिकची, एक लाईन सरकारची आहे आणि एक लाईन प्रायव्हेट लोकांसाठी आहे. हे जे 5G आलं ना तुमच्यापाशी, हे पाईप बनवायची कंपनी त्याचीच आहे. कारण हे पेट्रोलियम त्याचा सब सबस्टन्स आहे आणि तो
रिलायन्स पेट्रोकेमिकल मध्ये तयार होते. आणि म्हणून मग बीएसएनएल कमी केलं, खतम केलं, येणा पण खतम. आता एकच राहिला गॅस येतो. आता लाईन ती कशीच होणार आहे. मीटर येणार आहे, मीटर रिचार्ज मारा, लाईन चालू. रिचार्ज संपलं, द्या ना मोदी रिमोट. काय शेकून चांगली, हे समजून घ्या का हे कसं कसं आपल्याला भूमी बनवत आहे. आणि यायला आता महाराष्ट्र सरकारनं बाहेर देशात जे पोरं आपले स्कॉलरशिपवर शिकायला जाते, याच्या क्रायटेरियात बदल केले. ह्या पट्ट्यानं काय केलं माहित आहे का? आता म्हणते ग्रॅज्युएशन मध्ये 75% वेतन त्याने आम्ही फॉरेनमध्ये पाठवू. सरसकट खर्च पहिले शासन उचलत होता त्या पोट्याचा. आता म्हणते तो पोस्ट ग्रॅज्युएशन करायला जाईल त्याला 30 लाख देऊ आणि पीएचडी करायला जाईल 40 लाख देऊ. त्याचा जर खर्च तिथं 60 लाख असेल तर वरचे पैसे तू पाच बस. म्हणजे हे तुम्हाला नाही माहित, हे वाचन केल्यानं माहित पडते म्हणून तुम्हाला सांगून राहिलो मी. इतकं बदमाश आहे, बारीक मध्ये करते, तुम्हाला माहिती पडू देत नाही. आणि तुम्ही जर विरोध केला नाही तर लागू उत्तर देते. इकडं 75,000ची महाराष्ट्रात भरती काढली, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती. आणि केरळ मध्ये GR काढला होता. यायला का काढला होता माहित आहे का? या महाराष्ट्रामध्ये 238 वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टरच्या क्लास 2 च्या नोकऱ्या ह्या प्रायव्हेटायझेशन 11 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर भरण्यात येईल. कोणाचंच लक्ष नाही. हे चेक करत राहते का विरोध होत आहे का? कोणाच विरोध नाही केला. माझ्या लक्षात आलं, या वर्धेत मोर्चा काढला, जवळपास 5,000 पोट्टे होते. मोर्चाला आगुटलं नाही सरकार. 6 दिवस धरणे आंदोलन केलं तरी आगुटलं नाही. मग तुम्ही मी काही सुस्ती करतो, माझ्या डोक्यात अलग अलग विचार येत राहते. मग मी पोट्ट्याने घेतलं माझ्या क्लासच्या आणि डायरेक्ट दुकान टाकलं मोदी चायवाला आणि स्टॉलच लावला. बेरोजगार पकोडा सेंटर, ते म्हणजे ना पकोडा तयार, बोर्ड लावला बेरोजगार पकोडा सेंटर आणि रिकाम टेकडा चिवडेवाला. आणि हा व्हिडिओ व्हायरल झाले. वंद्या महाराष्ट्रात आंदोलन झालं, महाराष्ट्रभर आंदोलन पेटलं. ह्या देवेंद्र बापूने 8 दिवसात GR मागं घ्यायला. आमच्या इकडे जंगली जनावर आहे, रोई, डुकर, हरण, एवढा त्रास आहे. बोले कवा कवा विचार येते का हे लहान डुकर पकडा, एका ट्रकात भराव आणि नागपूरचं अधिवेशन असल्यावर गेट समोर गाडी द्या खोलून जात या माने तिकडं एखाद्याने खाल्लं पाहिजे. माझ्या डोक्यात हो एका हे सांगितलं का आता काय तर मी सोमवार मध्ये करणार होतो. अशा ऐकत नाही, प्रेमानं सांगितलं ऐकतच नाही. माझून काय जेवढी जाड आणि साल्याची खाऊ. म्हणून कायदे कसे असायला पाहिजे तर कायदे हे लोकांच्या हिताचे करायला पाहिजे असं देशाचं संविधान सांगते. आणि जातीनिहाय जनगणनेची मागणी करते. या देशात ढोरं मोजल्या जाते, डुकरं मोजल्या जाते, गधे मोजल्या जाते, वाघ मोजल्या जाते, हत्ती मोजल्या जाते, पण तुम्हाला मोजल्या जाणार नाही. नाही तुम्ही नाही मोजल्या जाणार. 21वी जनगणना व्हायला पाहिजे होती, कोरोना होतो मान्य होतो. 3 वर्ष झाले कोरोना जाऊन पठ्ठ्यानं केली का? आणि जातीनिहाय जनगणना आमची संख्या किती आहे सांग झाल्या, म्हणते तुम्हाला मोजल्या जाणार नाही. हे काँग्रेसने पहिलेच करायला लागत होतं. आता उरावर आलं तर हे आता स्वतः मागणी करून जाईल. बरं झालं, देर आहे दुरस्त आहे. मी पक्षात जाताना पवार साहेबांना सांगून आलो आहे, हे माया बोलण्यावर बंधन आणायचे नाही साहेब. जे आहे ते खरं आहे. जयंत पाटलांनी सांगितलं, जयंत पाटील दुसरे होते आमच्या पक्षात. म्हणलं एवढं काम ठेवता माहीत प्रगत माणूस म्हणून मध्ये एवढं संवैधानिक अधिकार देणार चुकलं तर त्याने जो दिला म्हणजे तुम्ही तुमचं मत आणि जे आहे ते खरं आहे. नाही तर म्हणजे जेलमध्ये टाकलं असतं ना, ते किती व्हिडिओ घेतले जे यायच्या विरोधात.
मी पाहून राहिलो का एखादी इडी बिडी माझ्या मुलावर या, एखादी इडीची धार माझ्या मुलावर पडा माझ्या घरी, आणि माझ्या घरी जर इडीची धार म्हणजे भेटन ती काय ती आणखी भोगदारवाली अंडरवेअर भेटन ते. मी पाहून राहिलो ते काही चालेल टाकून नाही राहिले. आणि एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या घरी टाकू ना धार, त्याच्या उरात किती तर काय माहित पडत त्याच्या. म्हणून या देशात संविधानिक सरकार असलं पाहिजे. संविधानिक पदावर असणाऱ्या लोकांनी संविधानात्मक कार्य करायला पाहिजे. म्हणजे कवा कवा लाज येते का जे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहे त्याच्यावर एक बाई आरोप करते का तुम्ही माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. मग ते प्रकरण गायब होते आणि पदावर राहते आणि तोच माणूस राम मंदिर राखेलचे निर्णय देते. आणि त्या गणाखाली सत्तेत असणारी सरकार राज्यसभेचं सदस्यत्व देते. हे सरासर असंवैधानिक आहे. अरे तुमच्या पदाची गरिमा काय? तुम्ही सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस होते. माझ्यापाशी एवढ्या स्टोरी आहे ना यायच्या, एवढ्या स्टोरी आहे का मी सांगत बसलो तर वेळ कमी पडत. ही तीनच पुस्तक या मोदीच्या कार्यकाळावर लिहू शकतो. एवढे बदमाशपणा यानं कारभार केले आहे. म्हणजे मी आजपर्यंत या मोदीने मतदान केलं चौथ्याने म्हणून साला चांगलं करून काहीतरी ते नोटाबंदी केली ना माझ्या मत म्हणून हे काही खरं नाही. म्हणून या देशात जे जे काही होऊन राहिलं एवढे कोणाची आहे तिथं साला मंगलयानच्या तिथं गेलं ते चंद्राव नाही, हे चंद्रयानच्या तिथं गेलं चंद्राव नाही. फायनल पाहायला गेलं फायनल साडी आली. कसं आहे म्हणून आणि मी पुन्हा एका तुमच्या भूमीत आलो आहे. बाजूने सांगोला मतदारसंघ आहे. इथे शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख, मी इंग्लिशचा अभ्यास करायला लागून त्याने पाहत होतो. आपला साधा पेंगाव एकमेव आमदार दिसला एसटी महामंडळानं प्रवास करणार आहे. आणि आजही त्या एसटी महामंडळाच्या नाव एका सीटच्या बाजूने घेऊन राहायचे आमदारासाठी राखीव काही नाही तसं. एकच आमदार होता, त्याचे दोन नातू इथं आहे, तिकडे आहे. म्हणजे आता फॉर्च्युनर 55 लाखाच्या गाडी फिरते आमदार. त्याचं अगोदरचं उत्पन्न 5 आणि 5 वर्षाचं ते ऍटिट्यूड सादर करते दुसऱ्या वर्षी तेव्हा तो उत्पन्न पाहतो. आणि 5 वर्ष तसा रप वाढलाय ग्राम 5 वर्षात त्याच्या प्रॉपर्टीचा तुम्हाला दिसून पडत. म्हणून या देशात काही बदल करायचे आहे तर ते पॉलिसी मध्ये जाऊन करता येते. पॉलिसी मेकिंग मध्ये आपले पोरं गेले पाहिजे. गोरगरीब कष्टकऱ्याचे कामगाराचे पोरं गेले पाहिजे एवढंच मी सांगेन. बराच वेळ तुमचा घेतला. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजे शेतकऱ्यासाठी. स्वामीनाथन यांनी भारतात हरित क्रांती आणली. या भारतातल्या लोकांना खाद्य अन्न नाही भेटले. 1966 दुष्काळ पडला होता तर 2.5 लाख लोक उपासमारीनं मेले होते. आज आपण ताटात नुसतं अन्न टाकतो का नाही? तर त्या माणसानं स्वामीनाथन आयोगानं सांगितलं काय हे शेतकऱ्याला एकदम नाही माहिती. स्वामीनाथन त्याला माहित आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजे. राहुल गांधी म्हणते ना लागू झाल्या पाहिजे. अजून म्हणते बाकी लोक अरे पण आहे का? जेव्हा तुमचे हमी भाव ठरवते, एमएसपी ठरवते, मिनिमम सपोर्ट प्राइस, तुमच्या मालाचे भाव. बरं या देशात असा कायदा नाही. हमी भाव सरकार देते पण हमी भावापेक्षा जर कमी भाव शेतमालाचे झाले तर त्याच्यावर का नाही हे गेले तर गेले बसणार जातो तिकडे. अरे शेतकऱ्याचे भाव जर हमी भावापेक्षा पडले नाही पडले तर म्हणते नापेड घेईन. अरे पण नापेड किती घेईन? आता मी बीडहून आलो सकाळी. बीडने माझ्या मुक्काम होता. एक व्हिडिओ घेतला त्या लहानसा. देवेंद्र फडणवीस इथून 3-4 वर्षाच्या अगोदर मुख्यमंत्री होता. तुरीचे भाव पडले होते.
त्या आता 2-3 वर्षे काम करत होते. 2017 तुरीचे भाव पडले होते. मग माझ्या बापाला नाफेडले नंबर लावला, तर नाफेडना तुरीची खरेदी केल्या आणि मग हात वरत एवढ्या शेतकऱ्याच्या नाही खरेदी करू शकत हमीभाव हात वरत केले. आणि काय म्हणते माहिती आहे का देवेंद्र फडणवीस म्हणते तुरी खरेदी करण्यासाठी नाफेड पाशी बारदाना नाही आहे. आता छोट्या सिमेंटच्या रोडवर ट्रक येऊन राहिला ना, कोण येऊन राहिला आता करून आलं बिलने ट्रकला बारदाना उतरला असूर आहे. म्हणजे हे कारण असे खतरनाक देते आपण म्हणजे विश्वास मग म्हणते पर्या मास्तर मला बोलणार नाही काही. आणि म्हणून स्वामीनाथन आयोगानं सांगितलं का शेतकरी त्याच्या बायकोने घेऊन वावरात काम करते, शेतात काम करते, त्याच्या घरचे 2 माणसातून काम करते, त्याचा वर्षभराचा पगार तुम्ही ठीक रेट ठरवताना घेत नाही ते घ्या. तो करायला लावला. शेतकऱ्याच्या कामाचे दिवस नाही कुठे. मग पुन्हा काय सांगितलं स्वामीनाथनना? स्वामीनाथन म्हणते का जसं कंपनीमध्ये एखादी मशीन वापरली तर तिचे बेरिंग जाते, तुम्ही गाडी घ्या, गाडी घेतल्यावर या वर्षी पहिल्याच वर्षी 90% इन्शुरन्स काढते, 100चा नाही काढत. 10 लाखाची गाडी असेल तर 10 लाखाचा इन्शुरन्स नाही निघत, 9 लाखाचाच निघते. 9 लाखाचा शोरूमच्या बाहेर पडली का घसाला घसला 10% डिप्रिसिएशन चालू आहे. मग गाडीचे चाक झिजते, गाडीचं इंजिन झिजते, मग ते दुरुस्त करायला सर्व्हिसिंग करायला पैसे लागते. मग दादा शेतातून पीक काढता तर शेतकरी पीक काढल्यावर एकरी 4 काड्या शेणखत टाकते, त्याची भरपाई काढासाठी पुढच्या वर्षी त्याचे पैसे हमीभाव ठरवताना घरे नाही. जसं भाड्याच्या घरात राहता आणि भाड्याच्या घरात एखादं प्रोडक्ट डेव्हलप करत आहे त्याचे पैसे धरतात तुम्ही त्याच्यात. स्वामीनाथन आयोग म्हणते शेतीचे जे सुपीकता घडते त्याच्यासाठी शेणखत टाकते त्याचे पैसे पकडा, ते हमीभावात आले पाहिजे. मग अजून काय सांगितलं स्वामीनाथन आयोगानं? समजा माझ्याकडे शेती नाही आहे आणि मी एखाद्याचं 10 एकर वावर केलं, ठिकाणं भाड्यानं केलं, तर 2 लाख रुपये भाडे देते, त्याचे पैसे नाही पकडत. कमिशन त्याचे पैसे हमीभाव ठरवताना पकडत नाही. स्वामीनाथन आयोग म्हणते हे पकडा शेताचं भाडे रक्कम म्हणून. त्याच्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या, रक्कम शेतीमालाचे भाव वाढवले आणि हे लागू व्हायला पाहिजे. याच्यासाठी आपली भरभक्कम संख्या तिथं असायला पाहिजे. पण थोडशानं नियम चुकला आपण समोर द्यायला पाहू कवाय घडलू शकते असं म्हणत आहे ते ठीक आहे. कवा त्याच्या खालचे 2 मुद्दे सरकले, एक आंध्र प्रदेश व एक बिहार, ते कवा ते सरकू शकते, ते कुणाचंच नाही. तर ते कवाय घडलू शकते, अंगठे गोटे आपल्या वरती येऊ शकते. त्याच्यामुळे त्याची काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणून येणारा काय चांगला येईल या आशावादानं आपण काम करू. शेतकरी कामगार पक्षाच्या या वर्धापन दिनी मी शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पक्षाला शुभेच्छा देतो. येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार या पक्षाचे महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून येऊ ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रदेश प्रवक्ता म्हणून शुभेच्छा देतो. आणि मला इथे आमंत्रित केलं जयंत पाटील साहेबांनी आणि त्यांच्या वैयक्तिक माझा फॉलोअप घेतला, निघाले का नाही निघाले त्याने वाटेल ह्या येते का नाही एवढ्या दूरून. पण म्हटलं राज्यस्तरीय अधिवेशन आहे, गेलं पाहिजे. शेतकरी असणार आहे, माझा बाप तिथं असणार आहे, जो एका दाण्याचे हजारो दाणे करून या देशातील जनतेच्या मुखात घास भरवते, त्याचं हे अधिवेशन आहे. म्हणून मी एवढ्या लांब आलो आणि या तमाम शेतकरी आणि कामगार मायबापांना नमस्कार करतो आणि थांबतो. लाल सलाम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.